नमस्कार, समर्थ दर्पणचं हे बातमीपत्र पाहूया. खास बातम्या. न्यू गणेश मंडळ शेल्हाळच्या वतीनं बालसंस्कार मालेचं उद्घाटन. तालुक्याची पहिली महिला IPS अधिकारी भाग्यश्री नवटके हिचा ग्रामस्थांच्या वतीनं हृदय सत्कार. अनेक मान्यवरांची उपस्थिती. मान्यवरांकडून न्यू गणेश मंडळाच्या कार्याचं कौतुक. डॉक्टर सुनील गायकवाड यांना दिल्ली येथील भारत ज्योती राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित. 4 माजी राज्यपालांची उपस्थिती. मतदारसंघातील नागरिकांनी दिल्या शुभेच्छा. महापरिनिर्वाण दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे खासदार सुनील गायकवाड यांच्या वतीनं विनम्र अभिवादन. अनेक नेत्यांची उपस्थिती. पाहूया सविस्तर वृत्त. लातूरचे लोकप्रिय खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांना दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटीच्या वतीनं भारत ज्योती राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. लातूरसह मराठवाड्याचे लोकप्रिय खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांना इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी दिल्लीच्या वतीनं भारत ज्योती राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार माजी राज्यपाल भीष्म नारायण सिंग, माजी राज्यपाल सय्यद रिझवी, माजी राज्यपाल MC भंडारे, माजी राज्यपाल वीरेंद्र कटारिया, मध्य प्रदेशचे माजी न्यायाधीश फखरुद्दीन यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आलं. यापूर्वीही खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांना हिंदू मुस्लिम एकता टिकवण्यासाठी प्रयत्न करून समाजात शांतता प्रस्थापित केलेल्या कार्याच्या योगदानामुळे बांगलादेशाचा लॉर्ड बुद्धा आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. राजकारणापेक्षा समाजकार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहेत. यासाठी भविष्यात त्यांना भारत सरकारसह महाराष्ट्राचे उच्च पुरस्कार देऊन सन्मानित करतील अशी मतदारसंघातील नागरिकांनी इच्छा व्यक्त करून त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूर येथील दीक्षाभूमी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांनी विनम्र अभिवादन केले. लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार तथा लॉर्ड बुद्ध आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार प्राप्त सुनील गायकवाड यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते.